आंदोलनाला यश आले म्हणून आपणच ग्रेट आणि बाकी जनता मूर्ख अशा आवेशात सध्या CJP जनता पक्षाचे सर्वेसर्वा अभिजित दिपके मिरवत आहेत. काँग्रेसच्या 3 टर्मच्या सत्तेला हादरा देणाऱ्या अण्णा हजारेंबद्दल दिपके काय म्हणाले ते पाहूयात. अण्णा हजारेंचा काय रोल आहे? आता युवकांच्या हातात या गोष्टी घेऊ द्या असं अभिजित दिपके म्हणतात. त्यांच्या वयाच्या लोकांनी आता निवृत्त व्हावे असेही ते सांगतात. मग ते राजकारण असो की चळवळ, किती काळ वृद्ध लोक हे ठरवत बसणार असेही दिपके म्हणाले. पण 85 वर्ष वय असलेले शरद पवार त्यांना आंदोलनात मार्गदर्शनासाठी लागतात. 77 वर्षांचे कपिल सिब्बल त्यांना न्यायालयीन खटल्यातील मार्गदर्शनासाठी लागतात. आपल्या मंचावर 85 वर्षाचे मणिशंकर अय्यर उपस्थित असलेले चालतात. स्वतः मिलेनियल असलेले अभिजित दिपके आपण मात्र कसे जेनझीचे नेते आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. आपणच सत्तेला झुकवू शकलो आणि एका मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकलो या आवेशात अभिजित दिपके आता पाय जमिनीवर ठेवायलाच तयार दिसत नाहीत. आंदोलन मागे घेतल्यानंतर गेल्या 2 दिवसात काय घडलंय, दिपकेंवर दबक्या आवाजात काय टीका होऊ लागली, जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अभिनंदन परुळेकर आणि कॅमेरावर आहे सेजल जाधव. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणारी कॉक्रोच जनता पार्टी, काँग्रेस व आम आदमी पार्टी शासित राज्यातील पेपरफुटीवर मात्र मूग गिळून गप्प का बसते? तिथल्या आंदोलकावर झालेल्या लाठीमाराबद्दल चकार शब्दही दिपकेंनी काढला नाही. अभिजित दिपके फक्त आणि फक्त भाजप विरोधी एजेंडा पुढे का रेटत आहेत? नीट परीक्षा सोडली तर भाजप आणि देशविरोधात जी घोषणाबाजी देता येईल अशा घोषणा आंदोलक कुणाच्या पाठिंब्याने देत सुटले होते? जे तरुण नीट परीक्षेतील गैरव्यवहारावर बोलत होते तिथेच काही जण उमर खलीद 370 कलम पुन्हा लागू करण्याचा अट्टहास का करत होते? स्वतःला संविधानाचे रक्षक मानणारे हे आंदोलक फक्त एका तरुणाने भगवे कपडे घातले म्हणून झुंडीने त्याच्या पाठलाग करत होते. काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांनी तर दिपके समोरच उमर खलीदचा उल्लेख केला. आंदोलनात हे विविध मुद्दे जेव्हा आले तेव्हा अभिजित दिपके गप्प का राहिला? आंदोलनातील अनेकांना तर नीटचा फुल फॉर्म देखील माहीत नव्हता. एका आंदोलक मुलीने मोदींच्या 13व्याचे हे जेवण आहे असे म्हणत समोसे वाटले होते. एकूणच या सर्व गोष्टीतून आंदोलन फक्त आणि फक्त मोदी आणि भाजपला टार्गेट करण्यासाठी होते हे आता सिद्ध होत आहे. ज्यांना मतदान हक्क सुद्धा नाही ती मुले चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मंत्र्यांना अर्वाच्य शिवीगाळ करत होती. तर आंदोलनाचे यश CJPच्या डोक्यात गेले काय असे म्हणायची वेळ आली ती एका प्रसंगामुळे. जंतर मंतर येथे गेले 35 दिवस अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांची अहोरात्र सेवा करणाऱ्या मोहम्मद जुनेद उर्फ जुनेद भाई यांना आता आपले अश्रू अनावर झाले आहेत. अभिजित दिपके त्यांचा फोनही उचलत नाहीत, त्यांच्याशी कुठलाही संपर्क केला नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे. त्यांच्या अश्रू ढाळतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मोहम्मद जुनेद हे आंदोलनस्थळी सर्वांना मदत करण्याच्या आणि त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रसिद्ध होते. आंदोलन सुरू झाल्यापासून जेव्हा तितकासा प्रतिसाद नव्हता तेव्हापासून त्यांनी अभिजित दिपके आणि टीमची काळजी घेतली होती. मात्र ज्यावेळी आंदोलन माघारी घेतले त्यानंतर मात्र जुनेद भाईंचा फोन दिपकेने उचलणे बंद केले आहे. जुनेद भाईंनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ही खंत बोलून दाखवली आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे राहणारे मोहम्मद जुनेद यांचे एक मोबाईलचे दुकान आहे. त्यांनी गेले 35 दिवस मोफत अन्न आणि पाण्याची आंदोलकांसाठी सोय केली होती. CJPने उत्तर प्रदेश पोलिसांवर आरोप करत जुनेद यांच्या कुटुंबियांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप केला आहे. सौरभ दास यांनी जुनेद यांच्या कुटुंबियांना तातडीने सोडण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान मेरठ पोलिसांनी आपण कुठल्याही प्रकारची चौकशी किंवा नजरकैदेत ठेवले नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान या संकटाच्या काळात जुनेद दिपकेंना संपर्क करत असताना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद CJPकडून येत नसल्याने त्यांनी खंत व्यक्त करून दाखवली आहे. आपण एखादा पाळीव प्राणी जर 24 तासांसाठी सोबत ठेवला तरी आपला जीव त्याच्यावर जडतो. इथं तर माणसं होती, त्यांच्यासोबत मी गेले 35 दिवस सोबत होतो. एकदा भेटून निरोप घेतला देखील नाही. आता माझ्याकडे त्यांच्या कुणाचाही संपर्क नाही. एकदा माझ्यासोबत हात तरी मिळवायचा, 2 शब्द बोलायचे. ही काही धर्माची गोष्ट नाही.
इथे हिंदू मुस्लिम हा प्रश्न आला नाही. आता ते आम्हाला कधी सापडणार नाही, त्यांचा संपर्क माझ्याकडे नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त करून दाखवली. यावरूनच आता तुमची गरज नाही असा संदेश CJPने दिला की काय? मात्र दुसरीकडे अभिजित दिपके आणि त्यांच्या टीमच्या रेजिग्नेशन पार्टीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या आंदोलनात दिपके आणि त्यांच्या भोवतालची खास टीमच या पार्टीत उपस्थित होती. विशेष म्हणजे जुनेद यांच्यापासून सुमारे 200 मीटर परिसरात ही पार्टी केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवार दिनांक 25 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि याचे फुकटचे श्रेय घेण्यासाठी काँग्रेस, उबाटा, मनसेसह विरोधकांमध्ये जणू स्पर्धाच लागली. कर म्हणजे उद्धव ठाकरेंनी आपल्याच पक्षाच्या एका खासदारास एक मुलाखत पण दिली, ज्यात या आंदोलनाच्या यशाचे श्रेय घेण्याचा त्यांनी केविलवाना प्रयत्न देखील केला. याच श्रेयवादाचा एक भाग म्हणून ठाकरे बंधूंनी शिवाजी पार्क दादर येथे रविवार दिनांक 26 रोजी तिरंगा विजय जल्लोषाचे आयोजन केले होते. आंदोलनात महाविकास आघाडीतील रोहित पवार सोडले तर कुणीच उपस्थित नव्हते. जे स्वतःला युवा नेता म्हणवतात ते वरुण देसाईही रविवारच्या विजय मोर्चात फिरकले नाही. शिवाजी पार्कमध्ये सुरू असलेला हा विजयाचा जल्लोष की अपप्रवृत्तींचा उन्माद अशी म्हणायची वेळ आली होती, कारण या कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर बाहेर पडणाऱ्या तरुण तरुणींच्या घोळक्याने आझादी आझादी या घोषणा दिल्या. आता आझादीच्या घोषणा कशा संदर्भात होत्या हे तर तुम्हाला माहीत आहेच. विशेष म्हणजे याकडे नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. काही तरुण तरुणी तर ज्या अश्लील भाषेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अन्य केंद्रीय मंत्र्यांना शिवीगाळ करत होते व अश्लील हावभाव करत होते, ते पाहून रस्त्यातील ज्येष्ठ नागरिकांनी कानावर आणि डोळ्यावर हातच ठेवले. शेवटी न राहून एका ज्येष्ठ महिलेने त्या तरुणांना चांगलेच सुनावले. नेमकं काय घडलं होतं ते तुम्हीच पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही राजीनाम्याची मागणी करत अनेक तरुणांनी विरोधकांचा छुपा एजेंडा राबवला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा उल्लेख तर एका मास्क घातलेल्या तरुणाने माध्यमांशी बोलताना आक्षेपार्ह पद्धतीने केला. भाजप प्रवक्ते शहजाद पुनावाला म्हणतात, आप आणि काँग्रेसने ओरडून ओरडून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितला, तो मान्यही झाला. आता प्रश्न आहे की पंजाबसह तेलंगणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि झारखंड या ठिकाणी परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपर लीक होत आहेत. यावर CJP आणि विरोधकांनी प्रश्न विचारून त्याबद्दल राजीनाम्याचे उत्तरदायित्व मागावे. एकूणच आंदोलनात काहींचा खरा चेहरा समोर आला तर विरोधकांचा छुपा एजेंडा. दिपकेंसह मुख्य लोकांनी रेजिग्नेशन पार्टी करण्यापेक्षा आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या घरी भेट दिली असती तर हे यश मानले गेले असते. याबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.